नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण आलेलो आहोत मध्य प्रदेशाच्या एका जिल्ह्यामध्ये. हा जिल्हा बऱ्हाणपूर आहे आणि तुम्ही पाहू शकता साईटला सर्व भिंती आहेत. आणि मला ब्लॉग शूट करता नाही आला, त्याच्यामुळे डायरेक्ट मी इथं आल्याच्या नंतरच ब्लॉग शूट चालू केलेला आहे. हे साईडला पाहू शकता, बघा कसं विटांच्या भिंती आहेत, म्हणजे पहिला किल्ला असेल इथं. आणि आम्ही आता इथून लांब चाललेलो आहे, साधारणतः 100 किलोमीटर अंतरापर्यंत. मला जेवढं शक्य होईल ब्लॉग बनवायचं तेवढं मी ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल. बघू शकता ह्या भिंती बघा. आणि ही अशा प्रकारची ही सिटी आहे. आणि आता मी सिटीच्या बाहेर चाललो. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं खूप गरमी होत होती गाडीत. AC चालू आहे तरी पण खूप गरमी होत होती. आणि तरी पण आता संध्याकाळची वेळ झाली आणि आम्ही आलेलो आहोत हॉटेलवरती. तर इथं आम्ही रेस्ट करणार आहोत. हे वरती पाहू शकता गोकुळ मिडवे. तर या ठिकाणी आम्ही आज संध्याकाळी थांबणार आहेत आणि नंतर उद्या सकाळी प्रवास चालू करतो. हे साईडला रेस्टॉरंट पण त्यांचं आहे, म्हणजे छोटं नाश्त्याचं वगैरे सेंटर पण आहे इथं. आणि पाठीमागं इथं हॉटेल आहे ह्यांचं. तर चला आपण वरती जाऊ, रूम वगैरे पाहू आणि आपलं सर्व साहित्य वगैरे वर ठेवू. सिंपलच आहेत रूम, खूप भारी अशातला काही भाग नाही, पण आपल्याला फक्त थांबायचे त्या हिशोबाने ठीक आहे. हे बघा, आपल्याला फक्त स्टेज करायचं आजच्या दिवसापुरता, त्याच्यामुळं ॲडजस्ट करूया आजच्या दिवसाचा. ही आंघोळ वगैरे केली मी आल्याच्या नंतर, फ्रेश झालो आहे. आणि चला आता खाली जेवण वगैरे करायला जाऊ. हा आमचा जोडीदार आहे त्या लोकेशनवरचाच, जो की आम्हाला सपोर्ट वगैरे करायला आलेला आहे, हेल्प करायला. ही आपली गाडी लावलेली या ठिकाणी. आणि काक्याला बोलवतो आहे मी, म्हणजे हा माझा भाव आहे माझ्यापेक्षा लहान, त्याला बोलवतो आहे जेवण करायला. आणि आम्ही आता जेवायला चाललेलो आहे. ही गोकुळ रेस्टॉरंट हे खाली, तुम्हाला अगोदर मी बोललो होतो, या ठिकाणी रेस्टॉरंट आहे. बाहेर बसलो होतो आम्ही, मस्त हवा लागते, पण ते म्हणले अलाउड नाही बाहेर जेवायला, तर आत बसा. तर आता पाहू काय घ्यायचं आहे काय. थोडे आयटम थोडे आहेत काही वेगळे, आपल्या इकडं हॉटेलला भेटतात त्याच्यापेक्षा. हे काय आता जेवण होत आलेले, ब्लॉग नाही करता आलेला मला. आणि आता आम्ही निघतो आहे, सकाळ झाली. आणि आम्ही आमचं जे साहित्य आहे सगळे कपडे वगैरे, तर ते घेऊन निघतो आहे पुढच्या प्रवासासाठी. काय सर्व आवरून चाललो आहोत आम्ही. काय सकाळचे 7 वाजलेले आहेत. काय आपली गाडी लावलेली त्या ठिकाणी, जिथं रात्री लावली त्याच ठिकाणी. आणि आता जे आपलं पिशव्या वगैरे आहे ते आतमध्ये ठेवून आम्ही निघतो आहे. नाश्ता वगैरे करायचं म्हणतात पोरं. ते त्याला विचारलं कुठं होतो आपण तर त्याने सांगितलं बरोबर आपली स्टेची रूम कोणती होती काय. काल दिवसभर गाडी रस्त्यानं चालल्यामुळं बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब होता आणि त्याच्यामुळं गाडीवरती एवढी धूळ जमा झाली होती की लय झाली होती. ते आता नाश्ता वगैरे करायचं चालू आहे. आणि नाश्ता करून आता आम्ही निघतो आहे पुढच्या प्रवासासाठी. अजून सूर्य आत्ताच उगवलेला आहे जस्ट. आणि सगळं आता इथं बायपासलाच आम्ही थांबल्यामुळं हे सगळ्या गाड्या दिसत आहेत इथं. आम्ही 3घच जण आहेत सध्या तरी, आम्ही 3घच जण आहेत. पूर्ण जंगल लागलेलं बघा. पावसाळ्यात एवढं सुंदर दिसतं हे दृश्य इथं, पण आता फक्त उन्हाळा चालू असल्यामुळं सर्व झाडांचा पाला वगैरे सगळा पडलेला आहे. बघा आम्ही आलेलो आहे ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं त्या ठिकाणी. त्या गाडी आपली सावलीला लावली आंब्याच्या. आणि इकडं बघा मेंढ्या.
हा जो बालिंग आहे ना, हा लय माणसाला समोर आले की मारतो कोणाला पण. मला बाकीचा ब्लॉग शूट नाही करता आला आणि आम्ही गडबडीत परत वापस निघालो. पण नेक्स्ट टाईम मी नक्की प्रयत्न करेन सर्व ब्लॉग शूट करण्याचा. चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये.